राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष असणारे माननीय सचिनजी साठे आपल्याला संबोधित करण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत। मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपण या सभेला संबोधित करावं। सर्व राष्ट्रीय पक्षांना महापुरुषांना आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नतमस्तक होतो। आजच्या या लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या विचार मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्राच्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय, ज्यांचं आगमन थोड्याच वेळात या ठिकाणी होणार आहे, तथा या राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा आमचे नेते सन्माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब, राज्याच्या पर्यावरण मंत्री माननीय पंकजाताई मुंडे साहेब आणि माननीय नेते राज्यसभेचे खासदार गोपछडे साहेब, तसेच या विचार मंचावर असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तसेच सर्व नगरसेवक म्हणून उमेदवार उभे असलेले सर्वांच्याच या प्रचाराच्या निमित्तानं मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित आहे। सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा वारसा घेऊन आम्ही या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये या पटलावर सामाजिक चळवळीला पुढे घेऊन जात असताना, राजकीय महत्वाकांक्षा घेऊन पुढे येत असताना जेव्हा आमच्यासारखा कार्यकर्ता या चळवळीमध्ये उतरतो, तेव्हा या कार्यकर्त्याचा मोठा घात गेल्या 60-70 वर्षामध्ये आम्ही पाहिलेला आहे। या महाराष्ट्रामध्ये देश स्वातंत्र्याच्या नंतर ज्या पद्धतीचा विकास मातंग समाज आणि इतर उपेक्षित समूहाचा व्हायला पाहिजे होता, SC ST OBCचा जो विकास व्हायला पाहिजे होता, तो कधीही झालेला नाही। आणि म्हणून आमचा विकास करणारी सत्ता आम्हाला कधी मिळेल, ही सत्ता आमच्यासाठी कधी उभा राहील, या अपेक्षेनं हजारो लाखो कुटुंब आज अपेक्षेमध्ये होते। पण गेल्या 2014 पासून आमच्या विकासाची संधी आम्हाला या निमित्तानं या पटलावर उभी राहिलेली आहे। या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी जवळून पाहिलेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनाही मी जवळून पाहिलेलं आहे की इथल्या लोकांची मतं घेऊन त्यांना देशोधडीला लावण्याचं काम ज्या पद्धतीचं गेल्या 60-70 वर्षामध्ये होत होतं, ती मतं आता घेऊन त्यांच्या विकासाची धोरणं निश्चित केली जात आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी मातंग समाजाला जवळ घेतलेलं आहे, त्यांच्या विकासाची धोरणं निश्चित केलेली आहे। ज्या मातंग समाजाची ओळख स्पष्टपणे पुसली जात होती, आमच्यातल्या महापुरुषांचा इथं कानाडोळा केला जात होता, ती ओळख पुन्हा नव्यानं निर्माण करण्याचं काम राज्याचा भारतीय जनता पक्ष, या देशामध्ये कणखर असलेला पक्ष म्हणून भारतीय जनता पक्षाने ती भूमिका घेतलेली आहे। आम्हाला कोणीही विचारात घेत नव्हतं आणि कोणीही आमची दखल घेत नव्हतं, पण या ठिकाणी या राज्यामध्ये सत्यशोधक डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने अण्णाभाऊ साठे क्रांतीसेन, अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र उभा करण्याचं काम, मोठं काम, इथल्या तमाम वंचितांना, इथल्या विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घेण्याचं काम राज्याच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेलं आहे। या अण्णाभाऊंच्या जन्मभूमीमध्ये ज्या अण्णाभाऊंचं जगाच्या पटलावर 27 देशामध्ये भाषांतरित झालेलं साहित्य आहे, स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी रशियामध्ये जाऊन, मॉस्को शहरामध्ये जाऊन अण्णाभाऊंचा पुतळा बसवला। हे इतकं मोठं काम कुणीही केलं नाही, त्यांच्या आधीच्या मुख्यमंत्र्यांना कधीही सुचलं नाही। पण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे स्वतः मॉस्को शहरामध्ये गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी अण्णाभाऊंचा मोठा पुतळा उभा केला। वाटेगावच्या जन्मभूमीमध्ये अण्णाभाऊंच्या त्या जन्मघराची अतिशय दुर्दैवी अवस्था झाली होती, पण आताच त्या ठिकाणी 30 कोटीहून जास्त पैसे या राज्याच्या सरकारने त्या ठिकाणी अण्णाभाऊंच्या जन्मभूमीमध्ये दिले। मुंबई ही अण्णाभाऊंची कर्मभूमी म्हणून ओळखली जाते। जी मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं मोठं काम त्या काळामध्ये चाललं होतं, ती मुंबई वाचवण्यामध्ये ज्या अण्णाभाऊंचं प्रचंड मोठं योगदान आहे, त्या मुंबईमध्ये अण्णाभाऊंच्या स्मारकासाठी 500 कोटी रुपयाचं निधी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेला आहे। आणि म्हणून माझं इथल्या मातंग आणि उपेक्षित समूहाला विनंती आहे की आपण इथल्या या सर्व उमेदवारांच्या सोबत राहिलं पाहिजे, नगराध्यक्षांच्या सोबत राहिलं पाहिजे आणि प्रचंड ताकदीनं त्यांना निवडून दिलं पाहिजे। ही निवडणूक सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक आहे। भारतीय जनता पक्ष हा विकासाला महत्व देणारा आणि समता आणि बंधुत्वाला अनुसरून पुढे वाटचाल करणारा हा पक्ष आहे, म्हणून आपण यांच्या सोबत राहिलं पाहिजे। माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी अण्णाभाऊंचा वारसदार म्हणून घेतलेले अनुभव अतिशय वाईट आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस
या शरद पवार चंद्रजी पक्षासोबत राहणं किंवा जी काँग्रेस भारतीय देशाचं संविधान हातात घेऊन आता मिरवत आहे सत्ता गेल्यावर यांच्या नादी लागण्यामध्ये काही अर्थ नाही. गेली 60 वर्ष आपण भोळे बनवून यांना मतदान केलं, त्याच्या बदल्यात आम्हाला काही मिळालं नाही. म्हणून मी जास्तीचा वेळ न घेता अनेक मान्यवरांना बोलायचंय आणि मलाही पुढच्या सभेसाठी जायचंय. म्हणून मी सर्व इथल्या माटण समाजाला, मला काही लोकांचे म्हणजे मला फोन आले चव्हाण साहेब की भारतीय जनता पक्षाकडून आम्हाला कुठलीही उमेदवारी दिली गेली नाही. पण मी राज्याच्या अनुषंगाने सांगतोय की आपल्या या राज्यातल्या मातंग समाजाला पुढे आकाशाला धरून पुढे नेणारा हा पक्ष आहे. आपण वैयक्तिक तिकिटावर न घेता म्हणजे माझी सगळ्या ज्यांना इच्छुक होते, ज्यांना तिकीट मिळालं नाही अशा सगळ्या उमेदवारांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या वैयक्तिक तिकिटावर घेऊ नका. समाजाचा विकास आणि आपल्या महापुरुषांचा सन्मान, आपल्या समाजाचा सन्मान होणं आणि आपल्या महापुरुषांच्या नावाचा गौरव होणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे. मला एकट्याला काही मिळालं नाही, यापेक्षा माझ्या समाजाला काय मिळालं हे फार महत्वाचं. आणि ही गोष्ट लक्षात घेऊन माझ्या इथल्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण भारतीय जनता पक्षासोबत राहिलं पाहिजे, की ज्यांनी अण्णाभाऊंच्या नावाचा गाजावाजा फक्त भारतातच नाही तर रशियामध्ये पुतळा बसवून केलाय. ही फार मोठी गोष्ट ही लक्षात घ्या. त्यामुळे ही नाराजी ज्या वैयक्तिक तिकिटावर घेऊन समाजामध्ये पसरवण्याचं काम तुम्ही करू नका आणि समाजानं सुद्धा या गोष्टीकडे दुर्लक्ष करावं एवढीच अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि गजानन सूर्यवंशी आणि त्यांच्या सहित सर्व उमेदवारांना प्रचंड मोठ्या ताकदीनं आपण निवडून द्यावं अशी अपेक्षा व्यक्त करून आणि कंधारमध्ये सुद्धा गंगाप्रसाद म्हणून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांनाही आपण इथल्या सगळ्या समाज बांधवांनी मोठ्या ताकदीने निवडून द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय लहुजी, जय अण्णाभाऊ, जय शिवराय, जय भीम, जय भारत.